देवात्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. यावेळेला आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. तू आमचा महान प्रभू आहेस आणि आज या वर्षाच्या अखेरीला, या वर्षाची शेवटची भक्ती, तुझी आराधना करण्यासाठी तू आम्हाला आज तुझ्या पवित्र मंदिरात आणलेला आहेस. आमच्या ओठाद्वारे प्रभुदेव बाप्पा तुझा आम्ही जरी गीते गाऊन स्तुती करू शकलो नाही तरी देखील प्रभुदेव बाप्पा जी ऑडिओ गीते आम्हाला ऐकवली जातील त्याद्वारे प्रभू आम्ही तुझं गौरव करणार आहोत आणि तुझ्या वचनामधून आम्ही शिकणार आहोत. प्रभू या प्रत्येक गोष्टीमध्ये तू आमचं मार्गदर्शन कर, आमचं सहाय्य कर. येशूच्या नावात मागतो म्हणून आहे, आमेन. यावेळेला आपण गीत ऐकणार आहोत आणि आजच्या या दिवसासाठी जे गीत निवडलेलं आहे ते नवीन वर्षाला अनुसरून आहे. आपल्या ऐकलेच्या गीत संग्रहामधून गीत क्रमांक 123, ही काल करूवर नूतन कलिका फुलली. गीत क्रमांक 123. पासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तू जर प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तो आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे, आमेन. नियमशास्त्राचा सारांश. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे, इस्रायल आहे आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर आज संपूर्ण अंतःकरणाने
संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली आणि मोठी आज्ञा आहे, ज्यासारखी दुसरी एक आहे की तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनवितो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ आणि परम दयाळू देवा, तुझा एकुलता पुत्र येशू याच्या नावाने लोकांना आरोग्याने तारण मिळते, म्हणून आम्ही येशू नामाचा महिमा सर्व जगाला आनंदाने विदित करावा असा तू अनुग्रह आम्हास दे. तुझ्या आणि पवित्र आत्म्यासह असणार आणि सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन. मंडळीने बसावे. मननाकरता जे शास्त्रपाठ घेतलेले आहे त्याचा आपण यावेळेस वाचन करूया. स्तोत्र संहिता आपण यावेळेला ऐकणार आहोत. स्तोत्र संहिता 90 आणि 1 ते 12. स्तोत्र संहिता 90 1 ते 12 ही वचने. स्तोत्र 90 1 ते 12. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हास निजधाम आहेस. पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी व जग निर्माण केली त्यापूर्वी, तू युगानयुग देव आहेस. तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवितोस आणि म्हणतोस, अहो मानवांनो, परत या. कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. तू पुराप्रमाणे मानवास घेऊन जातोस, त्यांना महानिद्रा लागते. ते सकाळी गवताप्रमाणे उगवतात, सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते आपल्यावर सुकून जाते. कारण आम्ही तुझ्या क्रोधाने भस्म होतो, तुझ्या संतापाने आम्ही घाबरून जातो. तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत, आमची गुप्त पातके आपल्या मुख्य प्रकाशात ठेवली आहेत. तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस उधरतात. आम्ही आपली वर्षे मंदावणाऱ्या सुराप्रमाणे घालवितो. आमचे आयुष्य 70 वर्षे, शक्य असल्यास फार तर 80 वर्षे. तरी त्यांचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. तुझ्या क्रोधाचे बल कोणाला समजते, आणि तुझी योग्य भीती बाळगण्या इतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे. याकरिता आम्हास आपले दिवस असे गणण्यास शिकलो की आम्हास सबुद्ध हृदय प्राप्त होईल. परमेश्वर वाचले वचन असले पाठव. पहिला शास्त्रपाठ आहे, त्याकडे आपण लक्ष देऊया. फिलिप्पियकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 4 ते 14 ही वचने आपण ऐकूया. प्रथम शास्त्रपाठ नव्या करारामधून फिलिप्पियकरास पत्र याचा 3रा अध्याय 4 ते 14 ही वचनं आपण ऐकूया. फिलिप्पियकरास पत्र 3रा अध्याय 4 ते 14. तरी देहावरही माझा भरोसा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरोसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला, इस्रायल जातीचा, बन्यामीन वंशाचा, इब्र्यांचा इब्री, नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी, आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या असा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व वस्तूंची हानी सोशिली आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठायी असलेले असे सापडावे. माझे नीतिमत्व नियमशास्त्राच्या योगे मिळालेले नाही, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने, म्हणजे देवापासून विश्वासाने मिळणारे नीतिमत्व असे आहे. हे अशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण
ही मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून घ्यावी, म्हणजे मी कसे तरी मृतांचे पुनरुत्थान मिळवावे. मी इतक्यात मिळविले किंवा इतक्यात मी पूर्ण झालो असे म्हणत नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या पाठीस लागत आहे. बंधुजन हो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात आणले असे मानित नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुलेकडे धावतो. हेच एक माझे काम आहे. देवा वाचलेली वचन आशीर्वादित करो. दुसरा शास्त्रपाठ याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय 13 ते 17 ही वचने आपण यावेळेस ऐकूया. दुसरा शास्त्रपाठ त्याचा 4था अध्याय 13 ते 17 वचन आपण वाचूया. बळे मारू नये म्हणून इशारा. हा हे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालू आणि व्यापार करून पैसा घेऊ. त्यात तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही वाट पाहा की थोडा वेळ दिसते आणि मग नाहीसे होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. आता तुम्ही आपल्याला कुसाकी मारता येते म्हणून अभिमान बाळगता. पण अशा प्रकारची सर्व कुसाकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे वागत नाही त्याला ते पाप आहे. हे प्रभूचे वचन आहे. यावेळेला आपण उभे राहूया. शुभवर्तमानाचं वाचन करणार आहोत. प्रभू तुम्हास असो. शुभवर्तमान संत मत्ती याने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 6व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 25व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे काय आपण खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखराकडे निरखून पहा. ती पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत, ती कोठारात साठवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता. रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करत नाहीत व सूत कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखाही सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. यास्तव काय खावे आणि काय प्यावे आणि काय पांघरावे असे मनात चिंता करत बसू नका. कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यास जटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. उभे असताना प्रेषिताचा मतांगीकार आपण एकत्र वाचूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला
आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरिया ईसपासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला खुशी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याविषयी मी विश्वास करीतो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र या सहित ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाण्याकडून बोलत असे, त्याविषयी मी विश्वास करीतो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषिती एक प्रेसेविषयी मी विश्वास करीतो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मायाचे मी पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन याची मी प्रतीक्षा करीतो. आमेन. मंडळीने बसावे. थोडक्या वेळेमध्ये आपण देवाच्या वचनाकडे लक्ष लावणार आहोत. आजचा दिवस हा 2020 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आजची भक्ती ही 2020 या वर्षातली शेवटची भक्ती आहे. देवाचे आभार यासाठी मानूया की या वर्षाच्या सुरुवातीला आपण मंदिरामध्ये आलो आणि आराधना उपासना केली आणि मार्च पासून मंदिर बंद झाले कोरोनामुळे, आणि देवाची कृपा आम्हावरती झाली. आपले राज्यकर्ते त्यांना परमेश्वराने मार्गदर्शन केलं. कोरोना आटोक्यात येत आहे हे पाहून त्यांनी आपले मंदिर आणि चर्चेस देवाच्या स्तुतीसाठी भक्तीसाठी भक्तगणांना उघडी केली आणि त्यामुळे आज आपण वर्षाच्या शेवटच्या या दिवशी त्याच्या देवाच्या पवित्र मंदिरात येऊन त्याची आराधना करू शकलेलो आहोत. यावेळेला आपण या सर्व गोष्टीबद्दल परमेश्वराचे आभार मानू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. गेलं वर्षभर परमेश्वर पित्या तू आमच्या सक्ती राहिलास आणि खरोखर प्रभुदेव बाप्पा गेल्या वर्षी आम्ही जो तू आमचा परमेश्वर इमॅन्युअल देव आहेस, आम्हा सक्ती राहणारा देव, त्याची थोरवी गायली, ऐकली, अनुभवली प्रभुदेव बाप्पा या पूर्ण वर्षामध्ये. आणि त्या तुझ्या सर्व कृपेबद्दल, तुझ्या योजनेमध्ये प्रभुदेव बाप्पा जे आम्ही या ठिकाणी असावं असे होतो त्यांना तू परमेश्वर पिता या शेवटच्या दिवसापर्यंत सुखरूप आणलेला आहेस. आणि प्रभू ज्यांच्याबद्दल तुझी योजना वेगळी होती आणि या वर्षामध्ये त्यांनी तुझ्या सोबत अनंतकालिक जीवनामध्ये प्रवेश करावा, सार्वकालिक जीवनाचा अनुभव त्यांना मिळावा म्हणून तू त्यांना आपल्याकडे बोलावून घेतलंस. प्रभुदेव बाप्पा या तुझ्या सर्व करुणेबद्दल, तुझ्या योजनेबद्दल आम्ही धन्यवाद देतो. जरी आमची मने परमेश्वर पिता एका बाजूने दुःखी असली, आमच्यातील अनेक प्रियजन, आमचे अनेक सभासद प्रभू तुला प्रिय झालेले आहे, परंतु प्रभुदेव बाप्पा आम्ही धन्यवाद यासाठी देतो की या पापमय जगातून त्यांची सुटका केलीस आणि तू त्यांना आपल्याकडे घेतलेला आहेस. प्रभुदेव बाप्पा आम्ही जे मागे उरलेले आहे ते आम्हाला तू सहाय्य कर. इथपर्यंत तू आम्हाला चालवलंस, वाचविलंस, संरक्षण दिलंस आणि प्रभुदेव बाप्पा या शेवटच्या दिवशी या वर्षाच्या तुझ्या उपासना मंदिरात तुझ्या आराधना करण्यासाठी संधी दिलीस. आभार मानतो. आमच्या मुखामध्ये प्रभू हे शब्दच प्रभू येतात की आम्ही प्रभू तू आम्हावरती केलेल्या उपकारांची परतफेड कशाने करणार. आमच्या जवळ असं काय आहे की जे दिल्याने प्रभुदेव बाप्पा या उपकारांची परतफेड आम्ही करू शकू. परमेश्वर पित्या तू आमचा महान परमेश्वर आहेस. आम्ही मानवजात मरते आहोत प्रभुदेव बाप्पा, आम्हाला तू निर्माण केलेला आहेस. तू आमचा पिता आहेस, तू आमचा अधिकारी आहेस, स्वामी आहेस. आणि म्हणूनच प्रभुदेव बाप्पा वेगवेगळ्या मनुष्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या योजना तू राबवित असतोस आणि हीच योजना तू आमच्या जीवनामध्ये ठेवलीस आणि प्रभू तू आम्हाला येथपर्यंत चालवित आलास. धन्यवाद देतो. प्रभुदेव बाप्पा यावेळेला आम्ही विशेष प्रार्थना करीतो. कोरोना अजूनही आटोक्यात आला नाही, उलट प्रभुदेव बाप्पा त्याने आपले रूप बदललेले आहे आणि नव्या प्रकाराने प्रभुदेव बाप्पा तो पुन्हा मानव जातीमध्ये शिरलेला आहे. प्रभू आम्ही धन्यवाद देतो यासाठी की या सगळ्या गोष्टींच्या मागे तू आमच्या सोबत राहिलास आणि येथून पुढेही तू आमच्या संगती राहणार आहेस. प्रभू आम्ही प्रार्थना करीतो या नवीन रूप धारण केलेल्या कोरोनापासून प्रभू तू आम्हा प्रत्येकाचा, तुझ्या लेकरांचा आणि प्रभू आमच्या सर्व या देशातील नागरिकांचा आणि जगातील प्रत्येक व्यक्तीचा परमेश्वर पित्या तू सांभाळ कर, बचाव कर प्रभुदेव बाप्पा. प्रत्येक जीव प्रभू तुझ्यासाठी मूल्यवान आहे.
प्रत्येक जीवासाठी तू आपला पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवलेला आहेस, ज्याने त्या वधस्तंभावरती आपलं पवित्र बलिदान केलेलं आहे. आणि म्हणून प्रभू देवबापा आम्ही प्रार्थना करीतो, या प्रत्येक जीवाचं मोल येशू ख्रिस्ताने मोजलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येकाचा जीव प्रभू तू सांभाळ आणि प्रभू तू प्रत्येकाचं संरक्षण कर. आणि हा कोरोना विषाणू परमेश्वर पित्या कायमचा तू नष्ट करून टाक. आणि पुन्हा प्रभू देवबापा हसत खेळत राहण्यासाठी प्रत्येक मानव जातीच्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू देवबापा तू सहाय्य कर, अशी आम्ही आज प्रार्थना करीतो. आता येतो आमचा ताबा घे. वर्षभर केलेल्या तुझ्या सर्व उपकाराबद्दल आम्ही धन्यवाद देत प्रभू देवबापा या शेवटच्या दिवशी देखील उपकार स्तुती करण्यास आम्ही जमा झालेलो आहोत. आणि आता तुझ्या वचनाकडे आम्ही लक्ष लावत असताना आपल्या आत्म्याने तू आम्हाला चालेल. सर्व संसाराच्या चिंता जगिक विचार आमच्यापासून दूर ठेव आणि एक चित्ताने एक मनाने तुझ्या वचनावर आम्ही मनन चिंतन करावं असं हो दे. कारण आमचा महान प्रभू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. उद्यापासून सुरू होणार नवीन वर्ष, उद्या म्हणजे रात्री 12 पासून सुरू होईल. काही 3-4 तास राहिलेले आहे. आणि प्रियानो, नवीन वर्षाची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. आणि ही वाट पाहत असताना, नवीन वर्षाचं स्वागत करत असताना दरवर्षाप्रमाणे काही अधिक उत्साह आम्हा मानव जातीमध्ये नाही. कारण मृत्यू अनेकांच्या दरवाजावरती दस्तक देत आहे, दार ठोठावत आहे. माहिती नाही कोणाला काय होईल, कधी होईल, कोण आपल्यातला प्रभूला कधी प्रिय होईल. आणि म्हणून या भयाखाली सर्व मानव जाती आज आहे. आणि म्हणूनच सरकारने रात्री 11 नंतर विशेष करून आज आणि गेल्या आठवड्यापासून 5-6 तारखेपर्यंत जो कर्फ्यू जाहीर केलेला आहे, संचारबंदी जाहीर केलेली आहे, ती आमच्या संरक्षणासाठीच आहे की या कोरोनाचा फैलाव होऊ नये, माणसं मृत्युमुखी पडू नयेत, माणसांचा बचाव व्हावा. म्हणून सरकारे प्रत्येक देशामध्ये आपापल्या परीने योजना नवीन नवीन आखत आहेत. आणि म्हणून सुरू होणारे नवीन वर्ष कसे असेल हा विचार मनात आला की आम्हाला गेलं वर्ष कसं होतं, गतवर्ष कसं होतं हे लगेच आठवतं. आणि आठवायलाच पाहिजे नाही का. कारण हे 2020 वर्ष ऐतिहासिक वर्ष झालेलं आहे सर्व मानव जातीमध्ये. आणि मी एकदा वाचलं होतं की 100 वर्षांनी अशी महामारी या पृथ्वी तलावरती आलेली आहे. आणि माहिती नाही ही महामारी आणखीन किती लोकांचा जीव घेईल. एक 2-4 दिवसापूर्वी मी वाचलं होतं सोशल मीडियावरती, जवळपास सर्व जगामध्ये 5 लाखापेक्षाही जास्त लोक मृत्युमुखी पडलेले आहेत या कोरोनामुळे. आणि म्हणून हे वर्ष कसं गेलं याचा विचार करणं पण फार महत्वाचं आहे. कारण तो विचार आम्ही करावा म्हणून आम्ही आज या चर्चमध्ये परमेश्वरानं आम्हाला आणलेला आहे. आम्ही देवाचे आभार मानावेत ही त्याची इच्छा आहे. आम्ही काही फार चांगलं केलं म्हणून आहोत असाही प्रकार नाही. कधी कधी आमच्या डोक्यामध्ये विचारामध्ये ही कल्पना असते की मी चांगला आहे म्हणून मला काही होत नाही, मी धार्मिक आहे म्हणून मला काही सैतान स्पर्श करणार नाही, माझ्यावर काही संकट येणार नाही. पण इतिहास गवाह आहे असं म्हणतात ना, साक्षी आहे. किंवा शास्त्र आमच्या समोर जे ठेवलेलं आहे ते पण साक्षी आहे. आणि ते आम्हाला हेच शिकवतं की जे धार्मिक आहेत, जे नीतिमत्वाच्या वाटेवरती वाटचाल करत आहेत, जे प्रभूला भिवून जगत आहेत, त्यांच्यावरती हल्ले आणि संकटे आणि पाश आणि अडीअडचणी अधिक येतात. स्वतः प्रभू श्री ख्रिस्त मत्तयाचे सुवर्तमान डोंगराळ प्रवचनामध्ये 5व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही जे या ठिकाणी आहोत ते प्रियानो परमेश्वराची अशी योजना असेल की आम्ही अजून पश्चाताप केला नाही. पश्चाताप न करता आम्ही नाशास कारणीभूत होऊ नये म्हणून कदाचित प्रभूने आम्हाला मागे ठेवला असेल या जिवंतांच्या भूमीवरती. वेळ अजून गेलेली नाही. आणि म्हणून 31 डिसेंबर ही वेळ, हा दिवस आणि भक्ती ही प्रियानो आमची गोळाबेरीज या वर्षभरात आम्ही काय केलं आणि काय केलं नाही, प्रभूला आवडणाऱ्या काय गोष्टी केल्या आणि प्रभूला न आवडणाऱ्या किती गोष्टी केल्या याचा आढावा घेण्याचा हा दिवस आहे. जसं आम्ही आमच्या पैशाचं, आमच्या इन्कम एक्सपेंडिचर, जमा आणि खर्चाचा हिशोब 31 मार्च नंतर प्रत्येक व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असताना ऑडिटरकडे देते. प्रत्येक चर्च हे आपल्या वार्षिक
जमा खर्चाचा आढावा तपासण्यासाठी ऑडिटरकडे देतं, तशाच प्रकारे आम्ही देखील आमच्या जीवनाचा आढावा, आपल्या कुटुंबाचा आढावा घेणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही आढावा घेत नाही तोपर्यंत आमची प्रगती होणार नाही. कारण जोपर्यंत आमची प्रगती होत नाही तोपर्यंत त्याचा अर्थ असा आहे की आम्ही काय केलं आणि काय केलं नाही, आम्ही काय करायला हवं होतं आणि आमच्याकडून काय करायचं राहून गेलं याचा आम्ही विचारच केला नाही. आला दिवस ढकलायचा, कसं तरी आपला दिवस जगायचं, असं आमचं जीवन चाललेलं आहे, असा त्याचा अर्थ होतो. अशी माणसं आयुष्यात फार काही मिळवत नाही आणि त्यांची प्रगती कधीच होत नाही, आध्यात्मिक जीवनात आणि ऐहिक जीवनामध्ये. आणि म्हणून प्रभू आपल्या वचनामध्ये आम्हाला 3 गोष्टी सांगतो: मागे पहा, पुढे पहा आणि ख्रिस्ताकडे पहा. या 3 गोष्टीवरती आपण आज थोडक्या वेळेमध्ये मनचिंतन करणार आहे आणि मग आपण पुढच्या भक्तिक्रमाकडे वळणार आहोत. पहिला मुद्दा आहे आणि तो म्हणजे मागील गोष्टींकडे लक्ष द्या, मागील वर्षाकडे पहा. जे गतवर्ष आहे किंवा हे जे वर्ष निघून चाललेलं आहे आपल्या हातामधून, त्या वर्षाकडे पहा आणि प्रभूने आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत ते तुम्ही लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा, ते तुम्ही आत्मसात करा, ते तुम्ही लक्षात आणा आणि जे तुम्ही प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही लिहून काढा आणि मग प्रार्थना करून त्या फाडून टाकल्या तरी चालतील. कारण कदाचित दुसऱ्या कोणाच्या हातात तो कागद सापडला तर अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता आहे, नाही का? पण आम्ही अशा ह्या सगळ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींचा आढावा घेण्यासाठी, मनन चिंतन करण्यासाठी या 2020 वर्षामध्ये वळणं, त्याकडे मागे वळून पाहणं फार गरजेचं आहे. ज्या घटना आमच्या जीवनामध्ये घडल्या, जे अनुभव आमच्या जीवनामध्ये आले, जे आजार आलेले आहेत आणि जे आनंदाचे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येऊन गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही आज मनन चिंतन केला पाहिजे. आमचे वाढदिवस आले पण नेहमीसारखे आम्हाला साजरे करता आले नाहीत. आमचे लग्नाचे वर्धापन दिन आले, आम्ही नेहमीसारखा साजरे करू शकलो नाही. आमच्या चर्चचा वर्धापन दिन आला आणि गेल्या वर्षासारखा आम्हाला तो साजरा करता आला नाही. अशा अनेक गोष्टी आहेत जे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येऊन गेले, ज्यावेळेला आम्ही आनंदोत्सव करणं भाग होतं प्रियानो, ते आम्ही करू शकलो नाही. त्याही गोष्टींचं आपण अवलोकन करणं फार गरजेचं आहे. परमेश्वराने इस्रायलासाठी देखील त्याने त्याच्या समर्थ बाहूने कसं त्यांना इजिप्तमधून बाहेर काढलं, फारोच्या गुलामगिरीतून, दास्यातून बाहेर काढलं, याची त्यांनी आठवण ठेवावी आणि ती पुढच्या पिढींनाही सांगावी म्हणून परमेश्वराने त्यांना सक्त आज्ञा दिली होती आणि काही गोष्टी त्यांनी करायला लावलेल्या होत्या. फारोच्या दास्यामध्ये असताना आम्हाला हे पाहायला मिळतं की ज्या दिवशी परमेश्वराने त्या राष्ट्रावरती अवलोकन केलं त्यावेळेला आपल्या लोकांचा छळ होत आहे, आपले लोक दास्यामध्ये असं पाहून त्याला अतिशय वाईट वाटलेलं आहे आणि त्याचा आत्मा त्या इजिप्त देशावरून फिरू लागला. त्यावेळेला जे इजिप्शियन होते, घरं ज्यांनी देवाला मानलेलं नव्हतं, त्यांच्या घरातील प्रथम पुत्र, प्रथम वत्स हे मृत्यू पावलेले आहेत. आणि देवाने मोशेच्या द्वारे इस्रायल राष्ट्राला सक्त ताकीद दिली होती की तुम्ही आजल्या रात्री वलांडन सणाचा कोकरू कापायचा आहे आणि त्याचं रक्त तुमच्या दरवाजाच्या बाह्यपट्टीवरती शिंपडायचं आहे, लावायचं आहे. जेव्हा माझा आत्मा त्या तुमच्या घरावरून जाईल आणि जेव्हा ते रक्त लावलेलं पाहिल त्यावेळेला तुमच्या घरातील प्रथम पुत्र आणि प्रथम वत्स जे काय असेल त्याचा बचाव होईल. हो प्रियानो, आणि परमेश्वराने त्या सगळ्या 12 वंशजांना प्रियानो अशा प्रकारे त्या मिस्रातून बाहेर काढलेला आहे. लाखो यहुदी लोक बाहेर निघालेले आहेत आणि मग कनान देशामध्ये आलेले आहेत. कनान देशामध्ये येत असताना जसं तांबडा समुद्र परमेश्वराने दुभागला आणि ते पात्र पूर्ण झालं, तशाच प्रकारे यार्दन नदी सुद्धा त्या इस्रायली लोकांना अलीकडून पलीकडे जाण्यासाठी देवाने त्या नदीचं पात्र कोरडं केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि ह्या 12 वंशजांना घेऊन ज्या वेळेला प्रियानो यहोशुवा पलीकडल्या तीरावर आला त्यावेळेला त्याने धोंडे आणायला सांगितले. प्रत्येक वंशाचा एक धोंडा, अशा प्रकारे 12 धोंडे त्यांनी आणले आणि त्या तीरावरती, त्या नदीच्या तीरावरती त्यांनी वेदी उभी केलेली आहे प्रियानो.
आणि मग तो लोकांना असं म्हणाला की जेव्हा तुमची मुले तुम्हास याबद्दल विचारतील तेव्हा त्यांना तुम्ही हे सांगा की कशा प्रकारे आपल्या देवाने त्याच्या समर्थ बाहूने मिस्रातून बाहेर काढलं, तांबड्या समुद्रातून पलीकडे आणलं आणि यार्देनेमधून अलीकडे आणलेलं आहे. आणि त्या परमेश्वराची केलेली ही अद्भुत कार्य तुझ्या पुढच्या पिढीलाही तू सांग. आठवण ठेवणं परमेश्वर आम्हाला ताकीद देत आहे. 2020 वर्ष कसं गेलं हे आठवणं गरजेचं आहे. दिवसभरच्या कामामध्ये कदाचित आम्हाला वेळ मिळाली नसेल, धावत पळत आला असाल चर्चमध्ये, पण घरी गेल्यावरती कौटुंबिक प्रार्थना करा आणि हे वर्ष तुमच्या कुटुंबासाठी कसं गेलं, तुमच्या मंडळीसाठी कसं गेलं, तुमच्या पालकांसाठी कसं गेलं, देवाच्या सेवकांसाठी कसं गेलं, तुमच्या नातेवाईकांसाठी कसं गेलं. अहो खूप आहे विचार करण्यासारखं, पण आम्ही त्याला वेळ देत नाही. मन मोडावं लागतं, वाट आपल्याला वाकडी करावी लागते आध्यात्मिक गोष्टीकडे येण्यासाठी आणि वळण्यासाठी. आणि ते होऊ नये म्हणून सैतान आम्हाला सरळ जायला लावतो. नको आता राहू दे, बस झालं, कंटाळा आला, चर्चला जाऊन आलं ना, बस झालं, नाही जाता आलं ना, ठीक आहे ना, व्हॉट्सअपवर फोन टाकतात ते बघू फेसबुकवर, नाहीतर युट्यूबवर. ते प्रियांनो, अशा प्रकारे आम्ही आध्यात्मिक जीवनाला हलकं समजू नये. त्यामध्ये आमचंच आणि आमच्या कुटुंबाचंच नुकसान आहे. आणि म्हणून कौटुंबिक वेदी ह्या शेवटच्या दिवशी उभी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून यहोशवाचा ग्रंथ याचा 4था अध्याय आणि 22 ते 23 वचनामध्ये यहोशवाने ही ताकीद सर्व इस्रायल राष्ट्राला दिलेली आहे की तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देखील आठवणीने सांगा की कशा प्रकारे प्रभूने तुमच्या जीवनामध्ये वाटचाल केलेली आहे, कशा प्रकारे त्याने तुमचा सांभाळ केला, कशा प्रकारे तुम्हाला मांस पाहिजे होतं त्यावेळेला होली पक्षी पाठवले, कशा प्रकारे तुम्ही तहानलेले होते त्यावेळेला परमेश्वराने तुम्हाला खडकातून पाणी दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टीची आठवण तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला करून द्यावी. आणि म्हणूनच प्रियानो, आज आपण या ठिकाणी भक्तीसाठी जमा झालेलो आहे. शमूएलाचं पहिलं पुस्तक 7वा अध्याय 11 आणि 12 वचनं जर आपण वाचली तर त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं, शमूएल आणि इस्रायल राष्ट्रातील लोकांनी पलिष्ठ्यांचा वध केला आणि तेव्हा शमूएलाने मिस्पा आणि शेन या 2 गावांच्या दरम्यान एका दगडाची स्थापना केलेली आहे, सहाय्य करणारा दगड म्हणून. प्रियानो, त्याने त्या शिळेची स्थापना केलेली आहे. आणि तो म्हणाला की प्रभूने आम्हाला इथवर सहाय्य केलं आहे आणि म्हणून आमचा देव हा एबन-एजर देव आहे. तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या मुखातून हा शब्द आला पाहिजे आज, एबन-एजर. परमेश्वराने आम्हाला इथपर्यंत सहाय्य केलं आहे. जर आम्ही परमेश्वराचे आभार मानले नाही, जर परमेश्वराच्या उपकारांची आम्ही आठवण केली नाही, तर आम्हाला माहिती नाही पुढचं वर्ष आमच्यासाठी कसं असेल. आम्ही संकटांना आमंत्रण दिल्यासारखं होणार आहे, कारण प्रभू आम्हाला शास्त्रामध्ये त्याचे आभार मानण्यासाठी अनेक ठिकाणी शिकवतो. आणि म्हणून प्रियानो, जेव्हा 10 कुष्ठरोगी येशूकडे आले आणि येशूने 10च्या 10 कुष्ठरोग्यांना बरं केलं आणि 10ही कुष्ठरोगी बरे होऊन निघून गेले, पण त्या 10 मधले एकच परत आला आणि प्रभूला म्हटला धन्यवाद. आणि प्रभू त्याला म्हणतो, मी तर 10 जणांना बरं केलं, बाकीचे 9 कुठे आहे? प्रभू आमच्याकडून त्याने केलेल्या उपकारांची जाणीव ठेवण्याची अपेक्षा करतो. त्याला थँक्यू जीसस म्हणण्याची तो अपेक्षा करतो, त्याचे आभार मानण्याची अपेक्षा करतो. आणि म्हणून आमचा देव हा एबन-एजर देव आहे, एबन-एजर देव आहे. मृत्यू कोणाला चुकला नाही, तो कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने येणारच आहे प्रियानो, पण त्याला घाबरायचं नाहीये, कारण प्रभू आमच्या संगती आहे, नाही का? प्रभू आमच्या संगती आहे. आणि म्हणून संत पाऊल म्हणाला, जगणे हे मला ख्रिस्त आणि मरणे हे मला लाभ आहे. मी जगतो तर ख्रिस्तासाठी आणि मी मेलो तरी मी ख्रिस्ता संगतीच असणार आहे. माझं काही नुकसान नाहीये, माझा काही तोटा नाहीये. आणि म्हणून प्रियानो, मागील वर्षाकडे 2020 वर्षाकडे लक्ष द्या, आठवा काय चुकलं, काय बरोबर होतं, काय राहून गेलेलं आहे. आणि मग येणाऱ्या वर्षाकडे दुसरा मुद्दा आहे, पुढे पहा. मागे पाहिल्यानंतर आता पुढे पाहायचं आहे.
पुढे काय पाहायचंय, येणारं वर्ष आमच्यासाठी कसं असेल आम्हाला नाही माहित. आम्हाला माहित नाही कसं असेल. आम्ही योजना भरपूर करतो, त्यातले किती सक्सेसफुल होतात, किती यशस्वी होतात, किती कोलमडतात, हे याचा चांगला अनुभव आपल्याला आहे. म्हणून पुढचं वर्ष आम्हाला कसं असेल हे माहित नाही, फक्त परमेश्वराला माहित आहे. आणि ज्या मनुष्याचं भविष्य, ज्या मानवाचं जीवन त्याच्या स्वतःच्या हातात काही खात्रीपूर्वक नाही, पण ज्याची खात्री परमेश्वर देतो, त्या परमेश्वराच्या हाती पूर्णपणे स्वतःला स्वाधीन करणं हे फार महत्वाचं आहे. मी फार ताकदवान आहे, मी जिमला जातो, मी पौष्टिक अन्न खातो म्हणजे मी जगेन याची काहीही खात्री नाही प्रियानो, काहीही खात्री नाही. कारण मृत्यू माणसाचं अन्न पाणी बघत नाही. मृत्यू प्रियानो माणसाचं शौक बघत नाही. कुठं राहतो, कसा राहतो हे पाहत नाही. त्याला परमेश्वरानं आज्ञा दिली की तो येऊन आपल्याला घेऊन जातो. आणि म्हणून आम्ही किती काळ या भूतलावर आहे, पुढचं वर्ष कसं आहे याची काही शाश्वती नाही. परंतु ज्याच्या हातामध्ये हे येणारं वर्ष आहे, त्या परमेश्वराच्या हाती स्वतःला स्वाधीन करणं. स्तोत्रकर्ता वारंवार आम्हाला म्हणतो की तुम्ही शांत बसा आणि परमेश्वराची प्रतीक्षा करा. स्तब्ध राहा आणि परमेश्वराची प्रतीक्षा करा. मगाशी मी हा आमचा पालखी जागा घालत असताना तुम्हा सर्वांना मी पाहिलं होतं, प्रत्येकाने मास्क घातलेला आहे. मी पण घालत होतो इथं वेदीवरती, पण मला ते घुसमटल्यासारखं व्हायला लागलं. मग मला असं सांगण्यात आलं की पावसाळ्यात तुम्ही वेदीवर एकटेच असता ना, कोणाचा संपर्क नाही, तर काढून बोला, झाल्यावरती परत घाला. म्हटलं गुड आयडिया. पण त्यावेळेस मी विचार करत होतो की तुम्ही सर्व मास्क घातलेले आहे आणि शास्त्रातलं एक वचन मला आठवलं की परमेश्वर त्याच्या मंदिरात आहे, सारी धरती त्याच्या समोर स्तब्ध राहो. मास्क म्हणून आम्ही शांत राहिलेलो आहे. देवाच्या त्या वचनाप्रमाणे आपण या ठिकाणी आलो. कधी कधी ते मला खटकायचं, ते वचन काय काय मंदिरात असतं, स्तब्ध राहो. आणि स्तब्ध राहिल्यावर गाणी कशी गाणार, उपासना कशी करणार, संदेश कसा सांगणार, नाही का. परंतु त्याच्यामध्ये दुसरा जो अर्थ आहे स्तब्ध राहो, याचा अर्थ आम्ही एक चित्ताने, एक मनाने, एक दिलाने त्याची स्तुती आणि आराधना करायला हवी. आणि आज ती करुणा परमेश्वराने आपल्यावरती करायला हवी. येणाऱ्या वर्षामध्ये, गेल्या या 2020 मध्ये मी काय केलं नाही प्रभूसाठी, ते करण्याचं हे वर्ष आहे. आणि म्हणून प्रभूला आम्ही आपल्या मनामध्ये ठेवून, अंतःकरणामध्ये ठेवून, प्रभूसाठी जे आम्ही करू शकलो नाही ते या येणाऱ्या वर्षात आपण करायला हवे. मार्च महिन्या 18 तारखेपासून लॉकडाऊन सुरू झालं आणि त्यामध्ये आपला लेंथ गेला, त्यामध्ये आपले मौंदी गुरुवार गेला, आणि त्यामध्ये गुड फ्रायडे गेला, आणि त्यामध्ये ईस्टर म्हणजे पुनरुत्थानाची भक्ती गेलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर येणारे छोटे मोठे सोहळे हे सगळे आपले इतिहासामध्ये जमा झालेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रभू आम्हाला करण्यासाठी या वर्षामध्ये देव, ही आम्ही सदिच्छा प्रभूजवळ बाळगली पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या वर्षामध्ये माझं आरोग्य कसं असावं याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण आरोग्य आहे तर आम्ही देवाची स्तुती आणि आराधना करू शकतो. आम्ही स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे आणि ती आम्ही या येणाऱ्या वर्षामध्ये करायला हवे. त्याच प्रकारे आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये कसं वाढणार याकडे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. प्रभूने जे मला शिकवलेलं आहे, माझी जी विश्वासाची जी रचना आहे, ती ज्या विश्वासामध्ये मी लहानाचा मोठा झालो, मी शिकलो, सवरलो, या मंडळीचा मी सभासद झालेलो आहे, देवाच्या वचनाचा मानना मला मिळत आहे, पवित्र ग्रंथ माझ्या घरामध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग मी माझ्यासह माझ्या कुटुंबाच्या आध्यात्मिक वाढीसाठी कसा करावा, याचं प्लॅनिंग, याची योजना प्रत्येक कुटुंबाने स्वतःच्या कुटुंबियांसाठी करायला हवी. स्वतःच्या कुटुंबाचा इन्शुरन्स कसा काढतो, पहिला मेडिकल इन्शुरन्स, ऍक्सिडेंट इन्शुरन्स. मग हे का सुचत नाही आध्यात्मिक जीवनासाठी पण इन्शुरन्स काढावा देवाजवळ, की ह्याला काय कमी जास्त झालं, हिला काय कमी जास्त झालं, मुलांना काय कमी जास्त झालं तरी देवाजवळ असावेत. म्हणून आम्ही देवाच्या वचनाचा इन्शुरन्स त्यांना का देत नाही? त्यांचं जीवन आम्ही स्वतःचं जीवन आम्ही प्रभूमध्ये सुरक्षित का करत नाही, याचा आम्ही विचार करायचा आहे. आणि म्हणून येणारं वर्ष सुखाचे जावं, समृद्धीचे जावं, हे बोलणं फार सोपं आहे प्रियानो.
आध्यात्मिक भरभराटीचं बोलणं फार सोपं आहे, सहज आहे, पण आम्ही तसं करतो का? आम्ही तसं करतो का? फिलिप्पियरास पत्र 3रा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रभू आम्हाला तेच सांगत आहे. असली जी चित्तवृत्ती परमेश्वराच्या येशूच्या ठाई होती ती चित्तवृत्ती आमच्यामध्ये असावी असं परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं. फिलिप्पियरास पत्र 3रा अध्याय 14व्या मध्ये असं म्हटलेलं आहे. पाऊल असं म्हणतो, ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावत आहे आणि हेच एक माझे काम आहे. म्हणजे काय, तो बिनकामाचा मनुष्य होता म्हणून हे धार्मिक काम करत होता असं नाही बरं का. तो तंबू शिवणारा मनुष्य होता, तो टेंट शिवायचा, त्याचा व्यवसाय हा तंबू शिवण्याचा व्यवसाय होता. तो आपलं काम करून धार्मिक काम पण करायचा आणि प्रभूची सेवा पण करायचा. आणि म्हणून कोणी म्हणू नये की त्याला काही काम नव्हतं म्हणून तो सेवा करत होता, गावागाव फिरत होता, हे चूक आहे. प्रिस्किल्ला आणि आक्विला हे नवरा बायको हे देखील तंबू शिवून काम करून प्रभूची सेवा करत होते प्रियानो. आणि म्हणून प्रभूची सेवा कशी करायची, आम्ही काम करतो काही फार विशेष नाही, कारण ते देवानेच आम्हाला करायला दिलेलं आहे. त्याच्यावरती स्वतःची आणि कुटुंबाची उपजीविका चालव यासाठी ती नोकरी दिलेली आहे आणि पैसे दिलेले आहेत प्रभूने. पण त्याच्याद्वारे आम्ही त्याची सेवा आणि आराधना कशी करणार या वर्षामध्ये याचा आपण विचार करायला हवा. आणि मग तिसरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे मागे पाहिलं, पुढे येणाऱ्या वर्षाकडे हे पाहिलेलं आहे. आणि मग प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो की ख्रिस्त येशू मधील वरील पाचारण जे देवाचे बक्षीस आहे त्या उद्दिष्टासाठी मी झटतो. आम्हा सर्वांचं लक्ष आता येशूकडे लागलं पाहिजे. आम्हा सर्वांचं लक्ष आता वरील गोष्टींकडे लागलं पाहिजे. कोणीतरी मला फोन केला गेल्या आठवड्यामध्ये, पाळसाहेब चला, म्हटलं चला, तुम्ही ते प्रगटीकरणाचं घ्यायचे ना, म्हटलं हा. तर म्हणे अगदी तशाच प्रकारे जगामध्ये आता वातावरण सुरू झालेलं आहे. किती वर्षापूर्वी तुम्ही सांगितलं होतं पण ते आज आम्हाला खरोखर जाणवत आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. म्हटलं ज्या गोष्टी अशा प्रकारे जगामध्ये होत आहेत ते आम्हाला हेच शिकवतं की ख्रिस्त विरोधी कोणत्याही वेळेला उभा राहील आणि स्वतःचं चलन, स्वतःचा धर्म आणि स्वतःची एक राज्यसत्ता या जगामध्ये कधी तो चालवेल याचा आता भरोसा नाही. कारण एकदा लॉकडाऊन झालं, अख्ख्या जगाची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे आणि पुन्हा जर ते व्हायला लागलेलं आहे, काही देश पुन्हा लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये गेलेले आहे आणि पुन्हा जर अख्खं जग लॉकडाऊन मध्ये गेलं तर अक्षरशः आमची अर्थव्यवस्था ही खिळखिळी होऊन जाणार आहे. मग काय होईल याचा भरोसा नाही. हो प्रियानो, आम्हाला कसं होईल, आम्ही विश्वासामध्ये किती स्थिर राहू याचा काहीच नेम नाही. आणि म्हणून प्रियानो, येणारे दिवस फार कठीण आहे. येणारं वर्ष प्रियानो आमच्यासाठी फार कठीण असणार आहे. काय सगळे 365 दिवस सुखाचे नसणार आहेत. सगळे 365 दिवस काय आम्ही निरोगी असणार असं नाही प्रियानो. सगळे 365 दिवस आम्हाला मोह पास अडचणी येणार नाहीत असंही नाहीये. हे सगळे आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत, त्या येणार. परंतु प्रियानो, त्याला सामोरे आम्ही कसे जाणार? जोपर्यंत आम्ही आतमधून आध्यात्मिक जीवनामध्ये आणि अंतःकरणामध्ये मजबूत होत नाही, विश्वासामध्ये स्थिर होत नाही, देवाचं वचन वाचत नाही, त्याचं मनचिंतन करत नाही, देवाला प्रथम स्थान देत नाही, तोपर्यंत प्रियानो या सगळ्या गोष्टी आमच्यावरती हल्ले करतील आणि मग कदाचित आमचा टिकाव लागणार नाही. आणि म्हणून गलतीकरास पत्रामध्ये लेखक असा म्हणतो की जर कोणी त्या तारणाकडे दुर्लक्ष केले तर त्याचा निभाव कसा लागेल, आम्ही टिकू शकणार नाही. आणि म्हणून आमचं लक्ष आता वरील गोष्टीकडे म्हणजे स्वर्गीय गोष्टीकडे लागलं पाहिजे. ज्या ठिकाणी आमचं बक्षीस प्रभूने राखून ठेवलेलं आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराने आम्हाला बोलावलेलं आहे, आम्हाला तिथं पोहोचायचं आहे. आणि आम्ही सगळे प्रभूने लावून दिलेल्या या धावेवरती, धार्मिकतेच्या नीतिमत्तेच्या धावेवरती धावत आहोत प्रियानो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आम्ही धावत आहोत आणि प्रियानो ते बक्षीस मिळवण्यासाठी आम्ही धावत आहोत. जरी पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा मिळाला नाही तर बक्षीस सर्वांनाच मिळणार आहे, नाही का? आणि ते बक्षीस म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो महान आहे आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक
जीवन मिळावे. योहानाचा शेवटचा 17वा अध्याय आणि त्यामध्ये प्रभू येशू म्हणाला, सार्वकालिक जीवन काय आहे? मीच तो आहे सार्वकालिक जीवन. ज्याने मला ग्रहण केले त्याला सार्वकालिक जीवन मिळालेले आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही आमच्या सर्व यातना, आमच्या वेदना, आमचे दुःख, आमचे भय, आमच्या चुका ह्या सगळ्या असताना आम्ही येशूकडे पाहिलं पाहिजे. आणि प्रियानो, ते बक्षीस मिळवण्याकरता धार्मिकतेची वाट आम्ही प्रियानो विश्वासाने चालली पाहिजे. आणि म्हणून या 3ऱ्या अध्यायाच्या 10 ते 12 वचनामध्ये संत पाऊल असं म्हणतो, प्रियानो, हे अशासाठी आहे की तो आणि त्याच्या पुनरुत्थानाची सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी, म्हणजे कसेही करून मी मृतांमध्ये पुनरुत्थान मिळवावे. एवढ्यातच ते मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे, म्हणून मी त्याच्या मागे लागत आहे. हो प्रियानो, आम्ही ख्रिस्ताच्या मागे, ख्रिस्ताच्या गोष्टींसाठी लागणं गरजेचं आहे. 2020 साल हे दुःखदायक होतं, साऱ्या जगासाठी दुःखदायक होतं, पण त्यातून हे देवाने आपणास वाचवलं, सांभाळलं आणि येतवर आणलेलं आहे. त्याचे आभार मानून येणाऱ्या वर्षाचं आपण स्वागत करूया, विश्वासाने स्वागत करूया की मला काही झालं तरी मी प्रभू संगती असणार, नाही का? आणि येणारं वर्ष आमच्यासाठी आशीर्वादाचं असेल, सुखाचं असेल. आणि जे वाट्याला येईल त्याचा स्वीकार करून येशूकडे पाहत आपण वाटचाल करू. आपण प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला पुन्हा एक वार मान, महिमा आणि धन्यवाद देतो. वर्षाच्या शेवटाला प्रभू तू आणलेला आहेस. फार भयानक परिस्थिती होती प्रभू गेल्या 10 महिन्यामध्ये. अनेकांना जपतो किंवा मरतो असं परमेश्वर पित्या प्रसंग आला होता. अनेक लोक घाबरलेले होते. आजही प्रभू भयामध्ये आहे. पण तू परमेश्वर पित्या, तू करुणा केलीस आणि या वर्षाच्या शेवटापर्यंत अनेकांचे जीव तू थांबवलेस, थोपवलेस, स्वतःच्या हातामध्ये सुरक्षित ठेवलेस. त्यामध्ये आम्हा सर्वांची गणना होते प्रभू. आणि या तुझ्या महान करुणेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. या पवित्र मंदिरात तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. आणि पुढील वर्ष जे काही आम्हासाठी आणेल ते तुझ्यावर विश्वास ठेवून त्याचा स्वीकार करावा, म्हणून तू आम्हाला कृपा करू. येणाऱ्या वर्षामध्ये प्रभू देवबापा, आजूबाजूला परमेश्वर पित्या आम्ही पाहत असताना तू आपल्या वचनामध्ये म्हटलेलं आहेस की काळाची लक्षणे ओळखा. आणि ख्रिस्ती म्हणून प्रभू आम्ही ही लक्षण ओळखावी. तू येण्याचा दिवस अतिशय जवळ येत चाललेला आहे. त्याच्या अगोदर तू लिहिलेल्या तुझ्या वचनामध्ये जी भविष्य आहे ती पूर्ण होत चाललेली आहे. आणि प्रभुदेव बापा, आम्ही त्यामध्ये फसू नये, अडकू नये, म्हणून तू तुझा पुत्र येशू याला पाठवणार आहेस. तो आपल्या लोकांना उचलून अंतराळात घेऊन जाईल. हो प्रभुदेव बापा, त्यामध्ये आम्ही असावे, म्हणून तू आमच्यावर कृपा कर. विश्वासाने वाटचाल करावी, आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही वाटचाल करावी. आमच्यातला मीपणा, आमच्यातला अहंकार, आमच्यातला गर्व परमेश्वर पित्या सर्व काढून टाकावा आणि नम्र अंतःकरणाने आम्ही येणाऱ्या वर्षात पदार्पण करावे असे तू कर. आणि हे वर्ष आम्हा मंडळीसाठी, तुझ्या लोकांसाठी, राष्ट्रासाठी आणि जगासाठी एकतेचं, आनंदाचं आणि हर्षाचं असू दे, आरोग्याचं असू दे, हीच प्रार्थना करीतो. येशूच्या नावात मागितले आहे, म्हणून तो आहे. आमेन. यावेळेला आपण गीत गाणार आहे आणि आपण आपली अर्पणे आदराने आणि सद्भावाने प्रभूला सादर करूया. गाणार आहे म्हणजे ऐकणार आहोत बरं का. एकलेसियाच्या गीत संग्रहामधून 122 नंबरचे गीत आहे, वर्ष नवे आले कारण हर्षाला झाले. हे गीत गात असताना आपण आपली दाने आणि अर्पणे, आपला दशमांश प्रभूच्या भांडारामध्ये विश्वासाने अर्पण करूया. गीत क्रमांक 122. Hallelujah.
पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करीतात. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्या हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने अर्पणे जी तुझ्या पवित्र मेजावर आम्ही स्वहस्ते सादर करीत आहोत, त्यासहित आम्ही आपणाला अर्पून तुझ्या सेवेकरता तुझा प्रताप ईश्वराला सादर करीतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. आमेन. मंडळीने बसावे. यावेळेला काही सूचना आहेत आणि त्या मी आपणाकरिता वाचून दाखवत आहे. 1 जानेवारी उद्या आहे आणि त्याची भक्ती सकाळी नेहमीप्रमाणे 9 वाजता आपल्या उपासना मंदिरात होणार आहे. जे येऊ शकणार नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की आपल्या चर्चच्या कमिटीने आणि युथ ग्रुपने दोघांनीही फेसबुक आणि यूट्यूबवरचा अकाउंट उघडलेला आहे आणि त्यामध्ये भक्ती लाईव्ह पण दाखवली जाते आणि रेकॉर्डेड पण टाकली जाते यूट्यूबवरती. तरी जर आपण येऊ शकले नाही तर घरी आपण सोयीनुसार वेळेनुसार तुम्ही या भक्तीमध्ये सहभागी होऊ शकता. याशिवाय कालची भक्ती, आजची भक्ती आणि उद्याची भक्ती या दोन्ही भक्त्यांच्या शिवाय माझा पण एक मेसेज मी रेकॉर्ड केलेला आहे. तो दुसऱ्या ग्रुपवर टाकलेला आहे आणि तो पण मी टाकेन, कारण तो मेसेज जो आहे तो या 2 मेसेजपेक्षा म्हणजे आजच्या आणि उद्याच्या मेसेजपेक्षा वेगळा आहे आणि त्याचा लाभ तुम्हाला जर हवा असेल तर तो मी चर्चा ग्रुपवर टाकेन. परंतु जर आता टाकला तर गोंधळ होईल म्हणून मी तो थांबवून ठेवलेला आहे. आणि जे हे असे मेसेज टाकले जातात ते कृपया आपण ऐकावेत, पाहावेत अशी आपल्याला विनंती आहे. व्हॉट्सअपवरती मी पाहत आहे कोण कुठल्या पालकांचं कुठल्या मिशनच्या लोकांचे शास्त्रपाठ, अभ्यास, संदेश, व्हिडिओ टाकत आहेत आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ज्या चर्चचे सभासद आहात त्या चर्चची जी वर्शिप तुमच्या यूट्यूबवर किंवा फेसबुकवर दाखवली जाते, कृपया आपण ते उघडा, ते ऐका आणि आध्यात्मिक लाभाचे वाटेकरी व्हा. आपल्यामध्ये आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना आपण नेहमी करत असतो. त्यापैकी अनेक जण आम्हाला माहीत आहेत, अनेक जण आम्हाला सूचना कळवतात, प्रार्थनेच्या विनंत्या देतात आणि त्यांची नावे इथून घेतली जातात. आणि त्या व्यक्ती आहेत आपल्या चर्चचे ज्येष्ठ सभासद श्यामसुंदर आढाव आणि त्यांची पत्नी शकुंतला आढाव यांनी विनंती केलेली आहे त्यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात यावी. आणि सिस्टर कदम ज्या 90 वर्षाच्या आपल्या मेंबर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार की प्रभूने त्यांना या वृद्धापकाळामध्ये शक्ती द्यावी, आरोग्य द्यावं. त्याच प्रकारे जे इतर आहेत ज्यांची नावं आम्हाला ठाऊक नाहीत त्यांच्यासाठी आपण प्रभूजवळ प्रार्थना करू की प्रभूने त्यांना स्पर्श करावं. कविता आढाव आपल्या चर्च सभासद आहेत, त्यांनी विनंती पाठवलेली आहे की प्रभूचे आभार माना की गेल्या वेळेस मला बरं नव्हतं परंतु आता मी सुस्थितीत आहे, प्रभूचे गौरव असो. धर्मप्रांताकडून सर्क्युलर आलेला आहे आणि आपल्या धर्मप्रांतामध्ये 9 जानेवारी 21 रोजी डिकनची दीक्षा घेणारे लोक आहेत, कॅन्डिडेट आहेत, उमेदवार आहेत आणि ही दीक्षाविधी संध्याकाळी 5 वाजता 9 जानेवारीला ख्राइस्ट चर्च भायखळा या चर्चमध्ये होणार आहे. मला अजूनही आठवतं की जेव्हा एखादी व्यक्ती प्रभूच्या सेवेसाठी स्वतःचं जीवन समर्पित करते तिला आशीर्वाद, शुभेच्छा देण्यासाठी शेकडोच्या संख्येने लोक उपस्थित असत. परंतु हल्ली काही वर्षांपासून असं दिसून येते की कोणी जातच नाही, कोणी त्यांना आशीर्वाद द्यायला, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कोणी जात नाही. फार कमी बोटावर मोजणे इतके लोक असतात. म्हणून आपल्याला विनंती आहे की जर प्रभू तुम्हाला वेळ देत असेल तर कृपया त्यांच्याशी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण त्यावेळेस जमूया. आणि त्यासोबत आपण प्रार्थनेमध्ये सुद्धा आठवण ठेवणार आहे. त्या व्यक्ती त्यांची नावं मी वाचून दाखवत आहे. मिस्टर एडवर्ड, त्याचप्रमाणे मिस शारदा पाटोळे आणि मिस्टर करकडा आणि मिस्टर पॉल जॉर्ज असे हे देवाचे लोक आहेत जे दीक्षा घेणार आहेत, डिकनची दीक्षा घेणार आहेत. त्यांच्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आपण आठवण ठेवूया. आपण यावेळेला आपली मस्तके प्रभूसमोर लवूया. आपला देश, राष्ट्र यामध्ये शांतता, ऐक्य प्रस्थापित व्हावं, आरोग्य सर्वांना मिळावं. आपल्या मुंबई धर्म प्रांताचे बिशप रायटन प्रकाश पाटोळे, सर्व पाळक वर्ग, सुवार्थिक, मिशनरी यांना परमेश्वराने या वर्षात सहाय्य केलं. पुढील वर्षामध्ये त्याच्या सेवेसाठी अधिक त्यांना आत्म्याने चालवावे आणि त्याने आत्म्याने सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करू. ज्यांची नावं घेतली त्या आजारी व्यक्तींसाठी आणि ज्यांची दीक्षा आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया.
हे सर्वसमर्थ ईश्वरा, सर्व मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या, उपकारस्तुती करावी असे तू आम्हास आपल्या पवित्र प्रेषिताकडून शिकविले आहे. तू दैवी प्रतापशाली ईश्वरास आम्ही नम्रतेने विनवितो की तू परमदयेने ह्या आमच्या प्रार्थना मान्य कर व सार्वत्रिक एकतेचे सर्वदा सत्य, ऐक्य व एकमत याच्या आत्म्याने प्रेरित कर. जे तुझे पवित्र नाम पत्करतात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याविषयी एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. हे स्वर्गीय बापा, आमचे प्रिस्ट, बिशप, डिकन यांना, विशेष करून आमचे सेवक मॉडरेटर पी.सी. सिंग, त्याचप्रमाणे जनुप्रांताचे बिशप राईट रेव्हरंड प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे आचार्य रेव्हरंड सुनील आवळे यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करावे म्हणून त्यास अनुग्रह दे. तुझ्या एकलेसीची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या सेवकास निराळे कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे कर. तुझ्या लोकांनी आणि विशेष करून जो भक्त येथे जमले आहेत त्यांनी नम्र अंतकरणाने योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करावी म्हणून तू त्यास आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनवितो की सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालीव आणि त्यांचे राज्यकर्ते, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी यांनी तुझ्या लोकास न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशी विनंती करतो, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून आमचा बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनवितो, या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील, विशेषतः आमचे सभासद यांची नावे आता बापा वेदीवरून घेतलेली आहेत, विशेषतः शकुंतला आढाव आंटी, श्यामसुंदर आढाव अंकल, त्याचप्रमाणे कदम सिस्टर आंटी व आमचे लीडर सुदेश कांबळे हे आजारी आहेत, त्याचप्रमाणे त्यांची नावे आम्हाला ठाऊक नाहीत, त्या सर्वांचे तू सांत्वन सहाय्य करावे असे तू कर. जे तुझे सेवक तुझा विश्वास व भय धरून निर्वतले आहेत त्यांचे तू रक्षण करावे म्हणून त्यास आम्ही तुझ्या पितृवत करुणे निरवतो. तुझ्या सर्व संतांद्वारे जो अनुपम अनुग्रह व सद्गुण प्रगट झाले आहे त्याबद्दल तुझी परमस्तुती करतो, तुझे आभार मानतो आणि विनवितो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहून तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्यात, यासाठी की तुझ्या पुत्राच्या रहस्यमय शरीराचे अवयव आहेत त्यांनी व आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे. हे बापा, जे तुझे सेवक जे दीक्षा घेणार आहेत त्यांच्याकडे प्रार्थना करतो बापा, त्यांना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तुझ्या सेवेच्या वाढी करता त्यांचा तो उपयोग करून घे, त्यांना तू आशीर्वादित कर. हे बापा, आमचा एकच मध्यस्थ व कैवार येशू ख्रिस्त तो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझसह एकच देव असून सदैव जिवंत राहतो व राज्य करतो, त्याच्या प्रत्यर्थ असे कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. प्रभुदेव बाप्पा, यावेळेला आम्ही आमचे ज्येष्ठ सभासद जे आजारी आहेत प्रभुदेव बाप्पा त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करीतो. सिस्टर कदम, श्यामसुंदर आढाव आणि शकुंतला आढाव प्रभू यांना तू त्याच प्रकारे प्रभुदेव बाप्पा राजेशबाई कन आणि जे इतर आहेत ज्यांची नावं आम्हाला ठाऊक नाहीत प्रभू, या प्रत्येकाला तुझ्या पवित्र रक्तळ्याला हाताचा स्पर्श कर प्रभुदेव बाप्पा. या वर्षाच्या शेवटाला प्रभा मी तुझ्याकडे आग्रहाने प्रार्थना करतो, तुझ्या भक्ती मंदिरात येऊन तुझी स्तुती आराधना करण्यासाठी प्रभुदेव बाप्पा पुढील वर्षामध्ये प्रभुदेव बाप्पा त्यांच्यासाठी तू मार्ग मोकळे कर हीच प्रार्थना आणि विनंती करतो. यावेळेला प्रभू त्यांना आरोग्य दे, त्यांना तुझ्याकडून आरोग्याची अपेक्षा आहे प्रभू, त्यांची अपेक्षा प्रभुदेव बाप्पा तू आपल्या पदरी घे आणि प्रभू आम्ही विनंती करीतो की तू त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना आरोग्य दे. त्याच प्रकारे जे आमचे बंधुवर्ग आणि प्रभुदेव बाप्पा डिकनची दीक्षा घेणार आहेत, मिस्टर एडवर्ड आहे आणि श्रद्धा पाटोळे आहे, त्याच प्रकारे ब्रदर करकडा आणि पॉल जॉर्ज प्रभू यांना प्रभुदेव बाप्पा या उमेदवारांना तुझ्या समक्षतेमध्ये आणत आहे, जे प्रभुदेव बाप्पा आपलं संपूर्ण जीवन तुझ्या सेवेसाठी खर्च करण्याकरता घालविण्यासाठी त्यांनी जो निश्चय घेतलेला आहे प्रभू, त्या निश्चयाशी विश्वासू राहण्यासाठी
प्रभुदेवा तू त्यांना मार्गदर्शन कर आणि त्यांच्या ठिकाणची दीक्षा तू आशीर्वादित कर. आता येतो आमचा ताबा घे, तारणार आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. यावेळेला आपण सर्वजण उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणाप्रमाणे देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो, आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. यावेळेला आपण सुवंद्य देवा हे गीत गाऊ आणि आपली भक्ती आपण समाप्त करणार. आणि सुवंद्य देवा हे गीत झाल्यानंतर एक आपण आणखीन गीत ऐकणार आहोत. आम्ही चालू प्रकाशात प्रकाशात त्याच्या प्रकाशात. आणि हे गीत गात असताना आपल्या बेंचवरती बाकावरती जी मेणबत्ती ठेवलेली आहे ती आपण प्रज्वलित करणार आहोत. आणि चर्चच्या बाहेर जाऊन बाहेर जो ओटा आहे त्या ओट्यावरती आपण आपल्या मेणबत्त्या लावणार आहोत. त्याच्या मागे उद्देश हाच आहे की प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगाचा प्रकाश आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये त्याने आम्हाला वाट दाखवावी, त्याने आमच्यासाठी प्रकाश म्हणून राहावं, याकरता आम्ही साक्ष म्हणून आमची मेणबत्ती त्या उपासना मंदिराच्या आवारात लावून जात आहोत. आणि म्हणून कृपया आपल्याला जर मेणबत्ती मिळाली नसेल तर आपले लेली शरण बारसे आहेत आपल्यामध्ये, ते तुम्हाला मेणबत्त्या पुरवतील. आपण यावेळेला सुवंद्य देवा हे गीत ऐकूया. सांभाळा एकमेकाचे, एकमेकापासून दूर ठेवा, मेणबत्त्या लांब अंतरावरती धरा. आजचं विशेष गीत आम्ही चालू प्रकाशात. शेजारच्यांना